राजू, काय झालं? सकाळपासून शांत आहेस? 10वी पास झालो, पण पुढे आता काय करायचं काय कळत नाहीये. कॉलेज पण मला काय ते वेगळं करायचं आहे. हो का रे, काय विचार केलाय? माझा मित्र समीर आहे, तो सांगतो ITI मध्ये ऍडमिशन घे, पण मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. म्हात्रे सरांकडे जाऊया का मार्गदर्शनासाठी? हो, जाऊयात. मला ITI मध्ये जायचं आहे, पण मला याविषयी काहीच माहिती नाही. खूप छान निर्णय घेतला आहेस तू. ITI मध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इथे विविध प्रकारचे तांत्रिक कोर्सेस शिकवले जातात, जसे की इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, कम्प्युटर ऑपरेटर इत्यादी. त्यासाठी काही पात्रता लागते का? फक्त 10वी पास असणे पुरेसे आहे. ITI मध्ये काही ट्रेड 1 वर्षाचे तर काही ट्रेड 2 वर्षाचे असतात. शासकीय ITI मध्ये प्रवेश हे गुणवत्ता आणि रिझर्वेशनवरती मिळते. मी कधी अर्ज करू? ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही जून महिन्यामध्ये सुरू होते. राज्याचे डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग या वेबसाईट वरती तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख निघून जाण्याआधी लवकरात लवकर फॉर्म तुम्ही भरून घ्या. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता काही कागदपत्रांची आवश्यकता पडते, जसे की 10वीची गुणपत्रिका, शाळा सोडण्याचा दाखला, आदिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड. जर रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल इत्यादी. अरे राजू, कसा आहेस? मी बरं आहे. समीर, तू कसा आहे? मग ITI कसं आहे? ITI खूप छान आहे. मी मशीनिस्ट कोर्स घेतला आहे, वर्कशॉपमध्ये काम करतोय, प्रॅक्टिकल शिकतोय, पुढे अप्रेंटिसशिप देखील मिळणार. सॉलिड. मी पण ITI मध्ये ऍडमिशन घेतो. तर तुमच्यामुळे मला योग्य मार्ग सापडला. मला ITI मध्ये प्रवेश मिळाला. राजू, अभिनंदन तुझा. मेहनत कर, तुझं उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहतो. धन्यवाद. ITI चा मार्ग हा केवळ शिक्षणाचा नाही, तर कौशल्य, स्वावलंबन आणि करिअरचा आहे. जर तुम्हाला काहीतरी वेगळं, व्यावहारिक व नोकरीस योग्य शिकायचं असेल तर ITI हा उत्तम पर्याय आहे.